तर धावसंख्या धावफल करते आपण पाहता त्यावेळेस 9. त्यावेळेस स्ट्राईकला प्रथमच स्वप्नील म्हात्रे. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल. जास्त वेळ घेऊ नका रमेश, आपण जास्त वेळ घेता. जरी आपल्याकडे वेळ शिल्लक असला तरी सामना हा कंटिन्यू सुरू असणं गरजेचं आहे. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. वारंवार आपण असा वेळ जर घेतला प्रत्येक चेंडूला तर भरपूर वेळ इथे नक्कीच खर्च होईल. कुणाल यावेळेस ब्लॉकरमध्ये चेंडू होता, टॅप करतायत. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफल करते आपण पाहतायत ती म्हणजे 10. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 5 चेंडूमध्ये धावा आल्या 10. एक संयमी सुरुवात आपण म्हणू शकाल. एक सावध पवित्र आहे. चौकार पहिल्या चेंडूवरती आला होता पण लगेचच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला. स्वीप करण्याचा प्रयत्न फसतोय आणि अशा प्रकारे फलंदाज होतोय बाद. बेल्स खाली पडते आणि मयूरच्या खेळीचा होतोय अंत. हा लागतोय पहिला धक्का. आदर्श क्रिकेट संघ पडलेला. बदलापूर संघ नवीन षटक संपलंय. नवीन षटक बघूया कोण घेऊन येते. 10 धावा झाल्यात. एक गडी गमावले. अखेरच्या चेंडूवरती फलंदाज मयूर ठाकूर बाद झाले ज्यांनी 9 धावांचं योगदान दिले. आणि आता मात्र कुणाल पेंडकर नंतर गोलंदाजी मार्कवर आराफ सज्ज होते. स्ट्राईकला स्वप्नील म्हात्रे, नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज राकेश कुंभार. आज या स्पर्धेचा अंतिम निर्णायक दिवस. फ्रेंडशिप चषक. आयोजक देवांश लेवन मोहपाडा एरंजाड ब. मैदानावरती पंचाच्या भूमिकेत दिनेश भालेराव, प्रवीण भोईर असे 2 पंच. ते नक्कीच आमचे आयोजक देखील आहेत कारण आमच्या 2 ऑफिशियल पंचांना इथे मात्र नक्कीच ब्रेक देण्यात आला आहे कारण दुपारच्या भोजनाचा ते आनंद घेत आहेत. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि अशा प्रकारे फलंदाज स्वप्नील गणपत यांनी मात्र झेल टिपल्यानंतर टाळ्यांचा गजर झालेला आहे. हा दुसरा धक्का लागतोय. तर स्वप्नील बाद होत आहेत मैदानावरती. यावेळेस अक्षय येत आहेत. 2 सलामीवीर बाद होत आहेत. पहिल्या सामना देखील दोघांकडनं अपेक्षित कामगिरी झाली नाही आणि आता मात्र पुन्हा एकदा मिडल ऑर्डरवरती ही जबाबदारी. मागच्या सामन्यात 58 धावा केल्या होत्या. चेंडू यावेळेस बॅटची काढा घेतली आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत आहेत. हॅट्रिकसाठी मयूर मेहर याचकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मागच्या सामन्याचा हिरो त्याने 4 चेंडूमध्ये 16 धावा
केल्या होत्या आणि इथे मात्र त्याला पुन्हा एकदा लवकर यावं लागतं खेळपट्टीवरती. आराफने सलग 2 चेंडू 2 फलंदाजांना बाद केलेले हॅट्रिक बॉल असेल आणि हॅट्रिकसाठी मयूर मेहर याजकडून खरं तर 2000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू अलंग कारपेट खेळत आहे. डीप मिड विकेटला चेंडू गेला. पहिली धाव वेगाने घेतले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण कुणाला आहे डीपमध्ये. गुड फिल्डिंग गुड थ्रो. एकच धाव येते. धावसंख्या मात्र धावफलकावरती आता एका धावेने पुढे सरकते. ती जाऊन पोचते 11च्या घरात. पहिल्या षटकात 10 धाव होत्या आणि या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झाले आणि या षटकामध्ये ही पहिली धाव येते. आपण पाहतायत आराफ अक्षयसाठी. हा चेंडू हवेतून खेळतात. कुणाल चेंडूच्या खाली हा झेल स्वीकारलाय. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाही पण ओव्हर हॅट्रिक नक्कीच. जब्बारने हा झेल टिपलाय. हा लागतोय 4था धक्का. आदर्श 11 क्रिकेट संघ पडलेला. नवीन फलंदाज प्रथम येतोय खेळपट्टीवरती. स्ट्राईकला विघ्नेश. 4 गडी बाद झालेले आहेत. संघ अडचणीत सापडलेल्या आहे. आराबने मात्र अत्यंत भेदक गोलंदाजी दाखवलेली आहे. 4 चेंडू 3 फलंदाजांना बाद केले. हा चेंडू यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा ते पंचांचा. वाईट नाहीये. खूप चांगली खेळाडू वृत्ती नक्कीच मी म्हणेन विघ्नेशची. आणि विघ्नेशने या ठिकाणी सांगितलेले की हा चेंडू त्यांच्या पायाला ब्रश करून गेला होता. तर मगाशी कुणालने देखील खूप चांगली खेळाडू वृत्ती दाखवली आणि अशी खेळाडू वृत्ती खेळ भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असायला हवी. हा चेंडू मात्र बेल्स खाली पाडतोय आणि अशा प्रकारे विघ्नेश बाद होतोय. हा लागतो धक्का क्रमांक 5वा. आदर्श 11 क्रिकेट संघ पडलेला. तर या स्पर्धेमध्ये खरं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहू शकाल. या सामन्यामध्ये 4 गडी आराफने बाद केले. एकच धाव त्याने खर्च केली आणि अशा प्रकारे पहिल्या षटकात 10 धाव आल्यानंतर या षटकात मात्र एकच धाव आली आहे आणि या षटकात तब्बल 4 फलंदाज बाद झाले आहेत. एकूण गडी बाद झाले आहेत 5. धावसंख्या धावफलकावरती 11. अजूनही 2 षटके इथून नक्कीच पडले संघाला कमबॅक करावं लागेल. येणाऱ्या 2 षटकांमध्ये इथून जर अटॅकिंग क्रिकेट सादर केलं लोअर ऑर्डरच्या फलंदाजाने जर इथे 40 पेक्षा जास्त धावफलकावरती लावून दिल्या तर एक फायटिंग टोटल नक्कीच म्हणता येईल. पण ज्या प्रकारे गोलंदाजी पहिल्या 2 षटकात झाली खरोखर कौतुकास्पद आहे. नवीन गोलंदाज आसिफ येत आहेत. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस प्रथम. नॉन स्ट्राईकला राजने मागच्या सामन्यामध्ये 16 धावा राजने केल्या होत्या आणि तो देखील आता खेळपट्टीवरती आहे. आसिफ राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस भिरकावलाय मिड विकेटच्या दिशेने आउट ऑफ द पार्क. 6
मग षटकार आलाय. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. चुकीचा फटका करत प्रथमचा नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल. एक षटकार आला होता पण इथे चुकीचे फटके खेळून आधी देखील काही फलंदाज बाद झाले आणि आता मात्र हा 6वा धक्का लागतो पडले संघाला. आणि अशा प्रकारे प्रथम मात्र एक षटकार लगावून बाद होतोय. कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती स्थिरावत नाहीये. त्यामुळेच दबाव वाढत चाललाय आणि दबावामुळे या चुका होताना दिसत आहेत. यावेळेस कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. तिसरं षटक सुरू आहे. आजच्या दिवसातील ही लढत क्रमांक जर तुम्ही पाहिले तर 4थी आहे. राज स्ट्राईकला पुन्हा एकदा आसिफ राऊंड द विकेट. राज मात्र सामना करेल. हा चेंडू यावेळेस कॉट बँड यष्टांच्या मागे झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद आणि हा लागतोय धक्का क्रमांक 7वा पडले संघाला. नवीन फलंदाज जपेश. जपेश येतो खरं तर 7 गडी बाद झालेले. आता मात्र टेलेंडर तळाचे फलंदाज या मैदानावरती. फलंदाज आपण पाहतो जितेश आणि जपेश. 9व्या क्रमांकावरती जपेश येतो. जपेशची संघामध्ये भूमिका नेहमीच एक गोलंदाज म्हणून राहिलेली आहे. पण बघूया आता फलंदाजी जपेशला करावी लागेल कारण तिसरं षटक सुरू आहे. एकूण इनिंगमधले आपण पाहतो 8 चेंडू शेष आहेत. हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळत आहेत. गुड फिल्डिंग एकदा वेगाने पूर्ण केले जितेशने. धावसंख्या धावफलकावरती 20. अशा प्रकारे 20 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 1 चेंडू आणि 1 षटक शिल्लक आहे. इथून बघूया पडले संघ आणखीन किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. नक्कीच शिरगाव संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय आणि पहिल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर खूप जबरदस्त कामगिरी एरंजाड संघाने याच मैदानावरती करत असताना अंतिम फेरीमध्ये आपली जागा बनवलेली आहे आणि तो संघ देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला नक्कीच अंतिम फेरीमध्ये इन ॲक्शनमध्ये दिसेल. स्पर्धा आपण पाहतायत फ्रेंडशिप चषक. आयोजक देवांश इलेव्हन मोपाडा एरंजाड बी. 4 दिवसीय क्रिकेटची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट 10 क्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदी सलग 4 दिवस सातत्याने त्यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. या बदलापूरचे जोवेली गावचे सुपुत्र एक भारदस्त आवाजाचे त्यांनी पहाडी आवाज ज्यांचा आपण नेहमी ऐकत असतो असे महेश जुळे उर्फ मॅडी खूप चांगलं योगदान देत आहेत आणि भरपूर शेड्यूल पॅक आहे. महेश सध्या महेशला फार मागणी आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. कधी कधी आम्ही घरी असतो पण नेहमी महेशचा आवाज आम्हाला ऐकायला मिळत असतो. यावरून महेशचा शेड्यूल किती पॅक आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. पूर्वी 2013मध्ये खरं तर आम्ही पहिल्यांदाच आलो. नेहमी आम्ही सांगत होतो जगदीश पाटील मी भरपूर स्पर्धा बदलापूर वांगणीमध्ये कव्हर केल्या आणि या विभागामध्ये एकही समालोचक नव्हता. प्रोफेशनली समालोचक होणं गरजेचं होतं. महेशने ती हिंमत दाखवली. आता मात्र ओमी तेरडे देखील अधूनमधून त्यांचा आवाज ऐकायला मिळतो.
वांगणीमध्ये देखील कधी कधी दत्ता मामा, अविनाश ठेंबे हे देखील त्याचबरोबर नक्कीच देशमुख सर हे देखील प्रयत्न करत असतात अधूनमधून. नक्की छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. तो गोलंदाज रमीज, का तर रमीजला आपण नेहमीच बॅटिंग करताना पाहतो, मात्र आज गोलंदाजी करताना रमीज येते. यावेळेस हुक केलाय जितेशने, फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू गेलाय आणि अशा प्रकारे येतो हा चौकार. तारीफने रमीजने मात्र नक्कीच आसिफला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याने अंतिम चेंडू त्याचं षटक त्यांनी कंप्लीट केले. आता मात्र अंतिम षटकामध्ये येत आहेत गोलंदाज जब्बार. स्ट्राईकला जपेश, नॉन स्ट्राईकला फलंदाज सज्ज आहे जितेश, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलेला आहे. बघूया या अंतिम षटकामध्ये कुठपर्यंत हा संघ पोहोचतोय. ओ यावेळेस फुलर लेनचा चेंडू अष्टांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. नक्कीच जब्बारच्या ॲक्शनवरती ऑब्जेक्शन घेण्यात आले. तिसऱ्या पंचांनी मैदानात जायचे. पराग सरांना नक्कीच मैदानात जावं लागेल, कारण गोलंदाज जब्बारच्या ॲक्शनवरती इथे ऑब्जेक्शन घेण्यात आले, काही त्रुटी आढळलेल्या आहेत. त्यामुळे फलंदाज जपेशने इथे ऑब्जेक्शन घेतले. लगेचच पंचांनी जायचं. नक्कीच पराग सर मैदानात जात असताना नक्कीच जब्बारच्या ॲक्शनवरती आता लक्ष ठेवलं जाईल. तर बघूया जब्बार कशा प्रकारे आता मात्र पुढील चेंडू हाताळतोय. गोलंदाजी ही खरं तर एक खूप मोठी कला आहे, ती तुमच्या कौशल्याने वृद्धिंगत होत असते. नेहमीच आपण पाहत असता गोलंदाजासाठी काही नियम असतात. 1995ला खरं तर पहिल्यांदाच मुरलीधरनला ऑस्ट्रेलियन पंचांनी बाहेर काढलं होतं, नो चेंडू दिला होता आणि त्यानंतर रणतुंगाने मैदान देखील सोडलं होतं. अशा अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे ज्यांच्या ॲक्शनमुळे ते नेहमी चर्चेमध्ये राहिले. त्यामध्ये सईद अजमल असेल, हरभजन सिंग असतील, शोएब अख्तर असतील. ओ हा चेंडू देखील यष्टीरक्षकाला त्या ठिकाणी गॅदर करता आला नाही. एक धाव या दरम्यान येते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 25. या षटकातील 3 चेंडू संपन्न झालेले आहेत आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून बघूया किती धावसंख्येपर्यंत हा संघ पोहोचतोय. यानंतर देसाई संघाने सज्ज राहायचं आहे आणि शिरगाव संघ आपण देखील लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचायचं आहे. शिरगाव संघ जो सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. स्ट्राईकला जितेश सामना करेल जब्बारचा. ओ यावेळेस स्क्वेअरलेगच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण. रमीज होत आहे. 2 धावा मात्र वेगाने पूर्ण करतायत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 27. 2 चेंडू शेष आहेत. बघूया 2 चेंडूमध्ये कशा प्रकारे जितेश 2 चेंडू फेस करतायत. जितेशचा आपण विचार केला, जितेश 6 या धावसंख्येवरती खेळतो. दुसऱ्या बाजूला जपेश ज्याने 4 चेंडूत
फक्त एकच धाव केली आहे. हो पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. धन्यवाद विनोद पाटील. पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित मान्यवरांचं प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 34 धावांची गरज मैदानामध्ये असिस क्रिशा बदलापूर संघाला. येणारे 24 बॉल आणि 34 धावांची गरज मैदानामध्ये सलामीची जोडी आपण पाहतो. रमेश हॅलो हॅलो रमेश आणि अराफ येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी पुनश्च एकदा
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत म्हणजे अंतिम लढत या मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी तयार स्वप्नील. पहिले षटक यावेळेस रमेश कहारी. इथे यावेळेस जबरदस्त स्ट्रोक. चेंडू जाईल सरळ सीमारेषे पलीकडे. हा येतोय पहिलाच ट्रेडमार्क षटकार. नक्कीच आपण पाहतोय रमेश कोहारी संघाची जबाबदारी घेत असताना मी सलामीला का आलोय त्याचा परिचय देत असताना आपण पाहतो. 34 धावांचं टार्गेट आहे. मी इथे सहभाग घ्यायला आलो नाहीये तर मी इथे माझं वर्चस्व गाजवायला आलोय हेच दाखवून देत असताना पहिल्या संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. यावेळी चेंडू ऑन साईडला आपण पाहतोय. जबरदस्त स्ट्रोक. पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात. फेकी सुरेख. तोपर्यंत चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त सिंगल येते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहतो. या पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावरती 7 धावा. 8.50 सरासरी हे अस्किंग रन रेट असेल. SS क्रिशा बदलापूर टीमला जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 34 धावांची गरज. जय बागेश्वर देसाई संघ स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघ नक्कीच तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि या मॅच मधील विजेता संघ देसाई संघासमोर फाईट करेल. यावेळेस अराब शेख. चेंडू हवेत. अजून एक यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर 0 येणारा हा चौकार. रन्स मिळतील 4. त्याने नावाचा गाजावाजा SS क्रिशा बदलापूर संघाचा आपण पाहतोय. एक दिग्गज दादा संघ म्हणून ज्याची ख्याती आहे तो संघ आपण पाहतो. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. अरब शेखच्या बॅट मधून स्लॉक स्लिपचा चेंडू यावेळेस सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येणारा दर्जेदार स्ट्रोक. A1 क्वालिटीचा ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार. दशरथ पाटील यांचा आवाज. अत्यंत कॉमेडी विनोदी समालोचक म्हटलं तर दशरथदादा पाटील. काराव्याचे यावेळेस रिव्हर्स अटॅम्प. फटक्यासाठी जागा बनवले. चेंडू सरळ जाईल. यावेळेस डीप बॅकवर्ड पॉइंटला सरळ चेंडू जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. यावेळेस रन्स मिळतील 4. हा येतो अरब साडी चौकार. पुढे 21 धावा फलकावरती. चला देसाई संघाचा संघनायक आपण या इथे टॉस बॉक्स मध्ये. यावेळेस व्हाईट बॉल. षटक क्रमांक पहिलं. अक्षरशः गोलंदाज आपण पाहतो स्वप्नीलचा खरपूस समाचार या दोन फलंदाजांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अराब शेख आणि रमेश कोहारी दोन दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत असताना इथे यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका चांगला आहे. पंच केलाय. चेंडू जाईल सरळ. यावेळेस अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक चेंडूवर देतील तोपर्यंत अराब शेख इथे मात्र आरामामध्ये 2 धावा कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये इतकी धावसंख्या एक स्वप्नवत सुरुवात. एक फ्लाइंग स्टार्ट काय असतो तर दाखवून देत असताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या SS क्रिशा बदलापूर संघ म्हटला तर आदरणीय प्रथमेशजी भगत साहेब यांचा संघ, आदरणीय प्रणव शेठ भगत यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून हा संघ कित्येकदा या बदलापूर शहरामध्ये चॅम्पियन पद पटकावलेला हा संघ आपण पाहतोय. नक्कीच एक नामांकित संघ म्हणून त्याची ख्याती आहे आणि इथे एक स्वप्नवत सुरुवात करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 24. 34 धावा. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. वेल बिगिन इज हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केली
तिथे काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय आणि इथे ते काम अर्ध केलंय. यावेळेस सलामीची जोडी रमीज कौर आणि अराब शेखने. 18 चेंडू 10 धावांची गरज या मॅच मध्ये. अठरा चेंडू आणि 10 धावांची गरज. यावेळेस स्ट्रायकिंगला रमीज. पहिलाच बॉल. यावेळेस सरळ चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जज करतात. वड कॅच स्वतःला झोकून दिले. तिथे सेल टिपलाय. अफलातून आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक होते राकेश कुमार. कॅच ऑफ द मॅच. पहिला धक्का लागत असताना पहिल्या ब्रेक तुझी नितांत गरज होती. टीम पडले संघाला. यावेळेस फलंदाज बाद होतोय रमीज कौरी. बॅक टू द पॅव्हलियन. तर नुरा येतात. 313 जर्सी क्रमांक आपण पाहतोय. यावेळेस नुरा कोहारी ऑन अ स्ट्राईक. 17 चेंडू आणि 10 धावांची गरज. या मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश. मागच्या मॅचचा आपण विचार केला तर भावेशने पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केला होता. तोच भावेश या षटकामध्ये देखील पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी करत असताना एक जबरदस्त गोलंदाजीचा नजारा यावेळेस दाखवत असताना विलोभनीय गोलंदाजी, अगदी मनाला भुरळ घालणारी गोलंदाजी यावेळेस भावेशची पाहायला मिळते. इथे यावेळेस अजून एक दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तयार. यावेळेस कॅच. अजून एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. जणू काही मागच्या पटकाची कार्बन कॉपी. रमीज कौरी नंतर नूरा कौरी. तू चल मैं आया. भावेशचा विचार केला तर एक जबरदस्त गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली. त्यानंतर डॉट चेंडू. इथून मात्र कमबॅक करू शकेल टीम. आदर्श पडले. सिंह बनून जन्माला आले तरी सिंहाचं राज्य मात्र स्वतःच निर्माण करावं लागतं. कारण या जगात या खेळात नुसत्या डरकाळीला महत्व नाहीये. इथे तेच दाखवून देत असताना भावेश एक जबरदस्त षटक. यावेळेस सचून एक चेंडू होतो डॉट. जर हे षटक मेडन आलं तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करेल. शिरकाव करेल डोंबिवली विभागातील आदर्श पडलेगाव संघ. चांगली मॅच, चांगलं बॅटल. शेवटचे 2 चेंडू या षटकातील गोलंदाज आपण पाहतो भावेश. स्ट्रायकिंगला नन्ना. 5वा बॉल भावेशचा. यावेळेस इथे मॅचची कडा. चेंडू सरळ जाईल. कीपर बीट. लॉंग स्टॉप एंडला. आउटफील्ड फास्ट आहे. तितक्याच वेगाने चेंडू सरळ जाईल साईड स्क्रीन समोर. हा येणारा नशिबाचा चौकार. एस क्रिशा. बदलापूर टीमला रन्स मिळतील 4. सुरुवातीचे 4 चेंडू अप्रतिम होते. अत्यंत सुरेख चेंडू फेकले गेले. परंतु यावेळेस घडलं काय मैदानावरती. कीपर बीट. इथे मात्र शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग देखील बॅकअप करू शकले नाहीयेत. शेवटचा बॉल भावेशचा. इथे चेंज ऑफ पेस. इथे आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन. वाईट +1. एकंदरीत मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या फलकावरती जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. अद्याप जिंकण्यासाठी येणारे 13 बॉल आणि 4 धावांची गरज. स्ट्राईकिंगला राफ. गोलंदाज भावेश. यावेळेस त्रिफलाचित क्लीन बॉल. फलंदाज होतात बाद. हेष्ट उद्ध्वस्त केलेत अराब शेख. बॅक टू द पॅव्हलियन. लागणारा 3रा झटका.
18 चेंडू 10 धावांची गरज होती मैदानावरती. षटक क्रमांक दुसरा पण पाहिला. भावेचं कौतुक करावं तितकं कमी. जर यष्टीरक्षकाने तो चेंडू सोडला नसता तर या 4 धावा देखील तिथे वाचवता आल्या असता टीम आदर्श पडलेगाव संघाला. आता मात्र समीकरण सोपं झालंय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. प्रयत्न असे करा की हरता अर्थ कधी जिंकून जाल ते देखील तुम्हाला समजणार नाहीये. भावेशने प्रयत्न चांगले केले होते परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. यावेळेस समीकरण सोपं झालंय. SS क्रिशा बदलापूर टीम साठी 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. स्ट्राईक इनला नन्ना, नॉन स्ट्राईक इनला जब्बार. गोलंदाजीसाठी येतात षटक क्रमांक 3 मयूर. संघाच्या वतीनं 3रं वैयक्तिक पहिले षटक. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. या मॅच मध्ये SS क्रिशा 11 बदलापूर टीमला. पहिलाच बॉल. यावेळेस गोलंदाज मयूर जबरदस्त गोलंदाजी व्हेरिएशन करत असताना आपण पाहतोय. चेंडू थोडासा आत येतोय. यावेळेस स्विंग अँड मिस. नन्नाला मात्र थांबवलंय. पहिला चेंडू तर येतोय डॉट चेंडू ची संख्या इथे वाढवावी लागेल. चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने तटवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. तोपर्यंत धाव मिळते एका धावेच्या मदतीने. संघाची धाव संख्या 31. या आकड्यावरती 34 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. डॉट पर्सेंटेज जास्त असायला हवे या मॅच मध्ये. इथे कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. यावेळेस चेंडू जाईल सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटेशन मध्ये. येणारा दर्जेदार स्ट्रोक इथे जब्बारच्या बॅट मधून येतोय. हा विजयी चौकार. बदलापूर संघ विजय झालाय. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. हार्ड लक टीम.